शालेय ड्रेसेसचे माहेरघर महावीर ड्रेसेस। सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध। शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंटचा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध। शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल। छत्रपती शिवाजी मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा। वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकले 2 बिबट। गिरडा गावालगतच्या जंगलात वन विभागाने राबवली मोहीम। वन विभागाने लावलेल्या 2 पिंजऱ्यांमध्ये 2 बिबटे अडकल्याची घटना काल 27 जूनच्या रात्री बुलढाणा तालुक्यातील गिरडा येथे उघडकीस आली आहे। गिरडा हे गाव अजिंठा पर्वतरांगेवर वसलेले आहे। गावाला लागूनच घनदाट जंगल असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंस्र प्राण्यांचा अधिवास आहे। अनेक वेळा बिबट, अस्वल, तडस सारखे वन्य प्राणी गावात देखील दाखल होतात। मागील काही महिन्यांपासून परिसरात बिबट्या सतत दिसत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते। अशात एका शेतकऱ्याच्या गीर जातीच्या गायीला बिबट्यांनी ठार केले होते। या घटनेनंतर बुलढाणा वन विभागाने गिरडा गावालगतच एक पिंजरा लावला होता। काल रात्री एक मादी बिबट या पिंजऱ्यात अडकली व त्याच्या अवतीभोवती 2 पिल्ले फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर तात्काळ वन विभागाने दुसरा पिंजरा लावला। त्यातही एक बिबट्याचा बछडा अडकला। त्या ठिकाणी अजून बिबट असल्याने आता तिसरा पिंजरा सुद्धा लावण्यात आला आहे। एकाच वेळी 2 पिंजऱ्यात 2 बिबटे अडकल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। बुलढाणा RFO अभिजित ठाकरे यांच्या नेतृत्वात वनपाल स्वप्नील वानखेडे, वनरक्षक प्रदीप मुंडे, बाळासाहेब घुले, रेस्क्यू टीमचे संदीप मडावी, अमोल चौहान, दीपक गायकवाड, प्रवीण सोनुने, वनमजूर दीपक सोनुने, रेवंत तायडे तसेच राजू गायकवाड व गावकऱ्यांच्या मदतीने फिजिकल रेस्क्यू करून काल रात्री भर पावसात दोन्ही बिबट्यांना बुलढाणा येथील उपवन संरक्षण कार्यालयात आणले। आता वरिष्ठांच्या आदेशानुसार बिबट्यांना अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती RFO अभिजित ठाकरे यांनी 28 जूनला दिली आहे। बरं, मग टाकाचा पिंजरा दुसरा काय?